नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या सिलेबसमध्ये असणारी चौथी कविता म्हणजेच 2.4 हॅव यू अर्न्ड युअर टुमारो बाय एडगर गेस्ट या कवितेचं ॲप्रिसिएशन पाहणार आहोत. ॲप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण. कवितेमध्ये असणारे गुणविशेष त्याचा सखोल अभ्यास या ॲप्रिसिएशनमध्ये केला जातो. कविता व्यवस्थितपणे समजून घेता यावी, वाचकाला त्याच्यामध्ये असणारे सर्व बारकावे समजावेत याच्यासाठी त्या कवितेचं ॲप्रिसिएशन केलं जातं. आपल्या इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो आणि म्हणून दिलेल्या मुद्द्यांच्या अंतर्गत कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. तर पाहूया पोएम नंबर 2.4 हॅव यू अर्न्ड युअर टुमारो बाय एडगर गेस्ट ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. ॲप्रिसिएशनचा प्रश्न हा 4 गुणांसाठी विचारला जात असतो. 4 गुणांसाठी विचारला जात असल्यामुळं याच्यामध्ये साधारणतः 120 ते 150 शब्दांपर्यंत उत्तर अपेक्षित आहे आणि त्यामुळं दिलेल्या मुद्द्यांचा वापर करून अत्यंत सुरेख आणि मोजक्या शब्दांमध्ये हे लिखाण तुम्हाला करणं अपेक्षित आहे. या प्रश्नासाठीचा जो साचा असतो तो साधारणतः या पद्धतीनं असतो. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हॅव यू अर्न्ड युअर टुमारो कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. अशा पद्धतीचा प्रश्न असतो आणि मग खाली पॉईंट्स दिलेले असतात. पहिला मुद्दा अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. याच्यामध्ये आपल्याला कवितेच्या विषयी, कवीविषयी आणि शीर्षकाविषयी माहिती लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा जो मुद्दा असतो तो थीम. थीम म्हणजेच त्या कवितेची असणारी मध्यवर्ती कल्पना ही या ठिकाणी तुम्ही मांडणं अपेक्षित आहे. तिसरा मुद्दा लँग्वेज, पोएटिक स्टाईल अँड पोएटिक डिव्हाइसेस युज्ड इन द पोएम. कवितेमध्ये वापरलेली भाषाशैली, त्याचबरोबर कवितेमध्ये वापरण्यात आलेली शैली, त्याचबरोबर पोएटिक डिव्हाइसेस त्या कवितेमध्ये वापरलेले यांचा उल्लेख तुम्हाला या मुद्द्यांतर्गत करणं अपेक्षित आहे. चौथा मुद्दा जो आहे तो स्पेशल फीचर्स, म्हणजे त्या कवितेमध्ये तुम्हाला आणखी काही खास वैशिष्ट्ये आढळली असतील तर त्याचा उल्लेख तुम्हाला या मुद्द्याच्या अंतर्गत करणं अपेक्षित आहे. पाचवा मुद्दा जो आहे तो मेसेज और मोरल और व्हॅल्यूज इन द पोएम. कवितेच्या माध्यमातून जर काही एखादा संदेश सांगण्यात आलेला असेल, त्याच्यामधून काही नैतिक मूल्य सांगण्यात आलेले असतील तर ती तुम्हाला या मुद्द्यांतर्गत सांगणं अपेक्षित आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे युअर ओपिनियन अबाउट द पोएम, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं मत या कवितेच्या विषयी काय बनतं ते तुम्ही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर या पद्धतीने या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला या प्रश्नाचं उत्तर तयार करायचं आहे. चला तर पाहूया या प्रश्नाचं उत्तर. हाऊ टू राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हॅव यू अर्न्ड युअर टुमारो. फर्स्ट पॉईंट इज अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. कवितेच्या विषयी, कवीविषयी आणि शीर्षकाविषयी. धिस इज ॲन इन्स्पायरेशनल पोएम. ही एक प्रेरणादायी कविता आहे. द वर्ड यू इन द पोएम इज यूज्ड फॉर रीडर्स. कवितेमध्ये यू हा शब्द जो वापरलेला आहे तो वाचकासाठी वापरलेला आहे. द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स सम क्वेश्चन्स अँड मेड हिम टू थिंक अबाउट हिज ओन बिहेवियर. जो स्पीकर आहे म्हणजे कवी, या कवितेच्या माध्यमातून वाचकाला काही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून तो वाचक आपल्या स्वतःच्या वर्तणुकीविषयी विचार करतो.
द पोएम इज रिटन बाय द पोएट एडगर गेस्ट. ही जी कविता आहे ती एडगर गेस्ट या कवीने लिहिलेली आहे. ही इज नोन ॲज द पीपल्स पोएट. तो लोकांचा कवी म्हणून सुपरिचित आहे. हिज अ पोएम ऑफन हॅव ॲन इन्स्पायरेशनल अँड ऑप्टिमिस्टिक व्ह्यू. या कवीच्या कवितांमधून खास करून प्रेरणादायी आणि आशावादी अशा पद्धतीचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. द टायटल ऑफ द पोएम सीम्स टू बी द रेटोरिक क्वेश्चन. कवितेचं जे शीर्षक आहे ते शीर्षक बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की तो जणू काही एक रेटोरिक क्वेश्चन आहे. रेटोरिक क्वेश्चन म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला अगोदरच अपेक्षित असतं. होय किंवा नाही हे अगोदरच अपेक्षित असतं, परंतु तरीसुद्धा आपला विचार अतिशय दृढ करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तो एस्नो टाईप ऑफ क्वेश्चन असतो. इट इज अ सेल्फ प्रोक्लेमिंग टायटल टू इन्स्पायर बिहेव मोरली. आपली वर्तणूक ही नैतिकतेला धरून असायला हवी याबाबत प्रेरणा देणारं हे शीर्षक आहे. इट ऑल्सो टीचेस रीडर्स टू डू गुड डीड्स फॉर अ बेटर फ्युचर. हे शीर्षक वाचकांना हे देखील सांगतं की तुमचं भवितव्य जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल तर तुम्ही सुद्धा चांगलं कृत्य करा. सो इट इज ॲप्ट अँड ॲप्रोप्रिएट. आणि म्हणून हे शीर्षक जे आहे ते अत्यंत योग्य आहे असं आपणास म्हणता येईल. नाव द नेक्स्ट पॉईंट इज द थीम. थीम म्हणजेच कवितेची मध्यवर्ती कल्पना. द थीम ऑफ द पोएम इज दॅट वन शुड डू समथिंग गुड टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर पर्सन. या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपणास असं सांगते की एखाद्यानं नेहमी दुसऱ्याचे आयुष्य चांगलं करण्यासाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे. वन शुड बी काइंड अँड हेल्पफुल टू अदर्स. एखाद्यानं नेहमी इतरांच्या बाबतीमध्ये दयाळू आणि मदतगार राहायला पाहिजे. इन दिस पोएम स्पीकर इज आस्किंग रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अदर ह्युमन बिईंग्स ऑर नॉट. या कवितेमध्ये कवी वाचकाला असं विचारतो की त्यांनी एखाद्याचं आयुष्य सुधारण्यासाठी काही केलेलं आहे किंवा नाही. इट विल डिसाइड वेदर दे विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. हेच ते ठरवत असतं की तुमचंसुद्धा आयुष्य हे चांगलं आहे किंवा नाही, किंवा तुमचंसुद्धा भविष्य हे चांगलं आहे किंवा नाही. इन शॉर्ट, इफ वी हेल्प ऑदर्स, encourage them by our kind behavior and words, it is beneficial for our good, happy and prosperous future life. थोडक्यात सांगायचे तर जर आपण इतरांना मदत केली, आपल्या दयाळू स्वभावाने आणि शब्दाने त्यांना प्रोत्साहित केले तर ते आपल्या चांगल्या आणि आनंदी भरभराटीच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरते. नाउ द थर्ड पॉइंट, लँग्वेज, पोएटिक स्टाईल अँड पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम. कवितेमध्ये वापरलेली भाषा, कवितेची असणारी शैली आणि कवितेमध्ये वापरलेले पोएटिक डिव्हायसेस. द लँग्वेज यूज्ड इन द पोएम इज व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. कवितेमध्ये वापरलेली भाषा ही अतिशय साधी आणि सरळ आहे. देर आर 16 लाईन्स इन द पोएम फ्रॉम विच 11 लाईन्स हॅव इंट्रोगेशन. कवितेमध्ये एकूण 16 ओळी आहेत आणि त्यापैकी 11 ओळी या प्रश्न स्वरूपातील आहेत. दीज आर नथिंग बट द प्रोबिंग क्वेश्चन्स विच मेक अस टू थिंक अँड इन्स्पायर टू हेल्प अदर्स. हे जे प्रश्न आहेत ते काहीतरी चौकशीच्या स्वरूपामध्ये, शोधत असण्याच्या स्वरूपामध्ये आहेत आणि ते प्रश्न आपल्या विचार करायला लावतात आणि इतरांना मदत करण्यासाठी प्रेरित करतात. द पोएम हॅज अ 4 क्वार्टरेन्स. कवितेमध्ये 4 क्वार्टरेन्स आहेत. इट मीन्स इट हॅज अ 4 स्ट्रांझाज ऑफ 4 लाईन्स इच. क्वार्टरेन म्हणजेच काय तर 4 ओळींचं असणारं कडवं. तर या पद्धतीच्या एकूण 4 स्ट्रांझाचे कवितेमध्ये आहेत. The rhyme scheme employed in each stanza is AABB. कवितेच्या प्रत्येक स्ट्रांझामध्ये लागू पडणारी राईम स्कीम जी आहे ती AABB अशी आहे. तर द राईम स्कीम एम्प्लॉयड थ्रू आउट द पोएम इज
AABB, CCAA, DDEE, FFAA. तर संपूर्ण कवितेचा जर तुम्ही विचार केलात तर या संपूर्ण कवितेला लागू पडणारी राईम स्कीम ही AABB, CCAA, DDEE, FFAA अशी आहे. अँथिथेसिस, ॲलिट्रेशन, सेनेडॉक, इंट्रोगेशन are some figure of speech that poet has used to make his language effective. आपली भाषा अतिशय प्रभावशाली बनवण्यासाठी कवीनं काही पोएटिक डिव्हाइसेसचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये अँथिथेसिस, ॲलिट्रेशन, सिनेक्डॉक आणि इंट्रोगेशन यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नाउ द फोर्थ पॉइंट, स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्य. इंट्रोगेटिव्ह टोन इज अ स्पेशल फीचर ऑफ पोएम. प्रश्नार्थक स्वरूपाचा असणारा टोन हे या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. स्पीकर आस्क नंबर ऑफ प्रोबिंग क्वेश्चन्स टू रीडर्स अबाउट हाऊ दे स्पेंड देअर डेज. चौकशीच्या स्वरात असणारे बरेचसेच प्रश्न कवी वाचकाला विचारतो, ज्या प्रश्नांच्या माध्यमातून त्या वाचकाचा दिवस कसा जातो हे तो जाणून घेऊ इच्छितो. दिस स्पेशल फीचर लिव्ज अ डीप इम्पॅक्ट ऑन द रीडर्स माइंड अँड इट कंपेल टू थिंक देम ऑन इट. हे जे खास वैशिष्ट्य आहे ते वाचकाच्या मनावरती खोलवरती परिणाम करतं आणि त्याचबरोबर वाचकाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतं. द टोन ऑफ द पोएम इज अ सजेस्टिव्ह. या कवितेचा जो टोन आहे तो सजेस्टिव्ह म्हणजेच सूचना देणारा आहे. ॲट लास्ट पोएट सजेस्ट टू द रीडर्स दॅट यू हॅव टू अर्न युअर टुमॉरो विथ गुड डीड्स. अगदी कवितेच्या शेवटी कवी वाचकाला हे सुचवितो की तुम्ही तुमचा उद्या तुमच्याकडं मिळवायचा असेल तर चांगल्या कृत्यांच्या माध्यमातून तो मिळवू शकता. नाउ द फिफ्थ पॉइंट, मेसेज, मोरल, व्हॅल्यूज इन द पोएम. या कवितेमधून काय संदेश सांगण्यात आलेला आहे हे या मुद्द्याअंतर्गत सांगणं अपेक्षित आहे. द मेसेज फ्रॉम द पोएम इज वन्स लाईफ इज मिनिंगफुल ओनली इफ इट इज युजफुल फॉर ह्युमॅनिटी. या कवितेतून हा संदेश सांगण्यात आलेला आहे की एखाद्याच्या जीवनाला काहीतरी अर्थ प्राप्त होतो जेव्हा त्या मानवतेच्या दृष्टिकोनातून इतरांच्या उपयोगी पडतं. इफ यू डू गुड विथ ऑदर्स, गुड विल हॅपन विथ यू. जर तुम्ही इतरांच्या बाबतीमध्ये चांगलं निर्माण केलं तर तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीतरी चांगलं घडेल. इफ यू डू बॅड विथ ऑदर्स, बॅड विल हॅपन विथ यू. जर तुम्ही इतरांच्या बाबतीत वाईट केलं तर तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा वाईट घडेल. देअरफॉर वन शुड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर हिज ऑर हर बेटर फ्युचर. आणि म्हणून प्रत्येकानं आपलं चांगलं भवितव्य घडवण्यासाठी त्यानुसार प्लॅन करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे. नाउ द सिक्स्थ और लास्ट पॉइंट ऑफ दिस ॲप्रिसिएशन, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. या मुद्द्याअंतर्गत वाचकाला आपलं या कवितेच्या विषयीचं असणारं स्वतःचं मत लिहिणं अपेक्षित आहे. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट इन्स्पायर्स मी टू बी अ गुड ह्युमन बिईंग. ही कविता मला अतिशय आवडते कारण एक चांगला मनुष्य किंवा एक चांगला मानव बनण्यासाठी मला ही कविता प्रेरणा देते. इट गिव्ज मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ लाईफ. आयुष्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ही कविता मला शिकवते. इट मेक्स मी थिंक ओव्हर माय डीड्स अँड टू ट्रीट अदर्स काइंडली. ही कविता मला माझ्या कृत्यांवरती विचार करायला लावते आणि त्याचबरोबर इतरांच्या बरोबर अतिशय दयाळूप्रमाणे वागण्यासाठी प्रवृत्त करते. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, हॅव यू अर्न युअर टुमॉरो बाय एडगर गेस्ट या कवितेचा ॲप्रिसिएशनचा भाग या ठिकाणी समाप्त होतो आहे. अत्यंत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ वारंवार पहा, त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व कन्सेप्ट समजून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या
तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा आणि न पाहता दिलेल्या वेळेमध्ये तो लिखाण करण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, त्याच्यावरती कॉमेंट्स करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि माझे इतर व्हिडिओ तुम्हाला मिळावेत अशी जर तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.